गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? शुभ सकाळ. झाला का सर्वांचा नाश्ता वगैरे? आज आमच्याकडे नाश्त्याचा बेत आहे व्हेज सँडविच. त्याच्यासाठी बघा मी काय केले. मी काकडी, टमाटर, ब्रेड पुडा आणि याच्यामध्ये घरच्या घरी बनवते मी ग्रीन कलरची चटणी, हिरवी मिरची, लसूण, अद्रक वगैरे टाकते. चला तर मी आता सुरुवात करत आहे हळूहळू. सर्वात प्रथम मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे टमाटर वगैरे, टमाटर, काकडी आणि कांदा. हे सगळं व्यवस्थित मी आता काढणार आहे आणि नंतर आपण भेटू. नमस्कार मित्रांनो, तसं आपण पाहिलं आपल्याला एक सँडविच करायचं आहे, व्हेज सँडविच. त्याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे मी सगळे व्हेजिटेबल आपल्याला हे केलेले आहेत. गाजर, काकडी, टमाटर. तुम्ही हवा असेल तुम्हाला तुम्ही पत्ताकोबी पण टाकू शकता. आपल्याला घरच्या घरी ग्रेव्ही करायची आहे ग्रीन कलरची. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, आलं, लसूणची पेस्ट केलेली आहे. सोबतच मी हे अमूल बटर यूज करणार आहे, चटपटीत जॅम आणि हे आपल्याला ब्रेड हे मी घेतलेलं आहे. आता हे मस्तपैकी ग्रीन कलरची आपल्याला चटणी करण्यासाठी मी मिक्सरला लावणार आहे. हे बघा, सांगितल्याप्रमाणे ही मस्तपैकी छान ग्रेव्ही काढलेली आहे मी ग्रीन कलरची. हा टमाटर सॉस आहे आणि आपली हे ब्रेड हे बघा डीप फ्राय होत आहे. मस्तपैकी छान झणझणी त्याला कडक करणार आहे मी आता. हे बघा, मस्तपैकी आपला पाव हे झालेला आहे, भाजलेला आहे. मी त्याच्यावर छान असं बटर टाकून फ्राय करत आहे त्याला मस्तपैकी. हे बघा, कोणाकोणाला बटर आवडतं, बटर सर्वांनाच आवडतं. हे बघा, आपण घरगुती पद्धतीने करतोय. बटर लावून आपले ब्रेड तयार झालेले आहेत, एकदम कडक क्रंची. आता आपण याला चटणी वगैरे लावून घेऊया आणि हे सँडविच तयार करूया. बघा, मस्तपैकी आपली ग्रीन कलरची चटणी झणझणीत मी लावून घेतलेली आहे. जास्त तिखट पण नाहीये. नंतर आपण याला सॉस लावणार आहे कसा. हे बघा, घरच्या पद्धतीचं सँडविच. कांदा गार्निश करायचे आपल्याला असं मस्तपैकी याच्यावर कांदा वगैरे टाकून. काकडी ही शरीराला चांगली असते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टमाटर. घरच्या घरी बनवलेली आहे, हेल्दी रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. सॉस, चटणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावायची आहे. मला जास्त प्रमाणात तिखट आवडतं म्हणून मी अशी लावलेली आहे. अशा प्रकारे ब्रेड करायचं आहे. हे बघा, आता चला आपण याला तव्यावर फ्राय करू. बघा, मटण टाकले, त्याच्यावर आपण तयार केलेले छानपैकी फ्राय करायचं आहे. पैकी हे बघा, छान असं काही फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही याचा कलर कसा झालेला आहे मस्तपैकी. घरच्या घरी मस्तपैकी सँडविच. छान
छानपैकी असं दाबून घ्यायचंय, एकजीव करायचा आहे. मग नक्कीच ट्राय करा घरी. किती सुंदर असा याचा फ्लेवर आलेला आहे. हे बघा, मस्तपैकी सँडविच. यांना मी सँडविच दिलेला आहे. कसं झालंय हो सँडविच? एकदम छान झालं. छान झालं एकदम. आवडली टेस्ट तुम्हाला? थँक्यू. चला मग मित्रांनो, तुम्हाला आज माझी सँडविचची रेसिपी नक्कीच आवडली असेल. हा माझा पहिला ब्लॉग आहे. नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टमुळे येथील पुढे ब्लॉग येण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.